नमस्कार मित्रांनो, माझ्या धीराला अचानक कुठून तरी पैसे मिळाले. आम्ही गरीब कुटुंबातील होतो, पण इतके पैसे अचानक येणे माझ्या समजण्यापलीकडचेच होते. मी विधवा होते. काही वर्षांपूर्वी माझ्या नवऱ्याचे निधन झाले. माझ्या मागे कोणीच नव्हते. मला 7 वर्षाचा मुलगा होता. माझे लग्न अगदी लहान वयात झाले होते. आता मी 27 वर्षाची होती. माझ्या नवऱ्याच्या निधनानंतर मला फक्त माझ्या धीराचाच आधार होता. माझ्या माहेरच्या घरी फक्त माझी आई होती, जी माझ्या लग्नाच्या काही महिन्यानंतरच हे जग सोडून गेली. मला आणि माझ्या मुलाला इतर कोणताही आधार नव्हता. मी कुठे जाऊन राहावे असे कोणी नातेवाईक सुद्धा नव्हते, म्हणून मी नाईलाजाने माझ्या दीराकडेच राहण्याचा निर्णय घेतला. कधीतरी दूरचे नातेवाईक यायचे आणि मला समजावून सांगायचे की माझा दीर माझ्यासाठी अनोळखी आहे, त्यामुळे मी त्याच्याबरोबर एका छताखाली राहू नये. तेव्हा मी त्यांना म्हणायचे की तुम्हाला माझी इतकीच काळजी वाटत आहे तर मला तुमच्या घरात ठेवा. माझे असे बोलणे ऐकून ते सर्व गप्प व्हायचे, कारण आजच्या काळात कोणीही दुसऱ्याचा भार उचलत नाही. पण माझ्या धीराने मला वचन दिले होते की तो मला आणि माझ्या मुलाला आधार देईल. सर्वांनीच आम्हाला खूप त्रास दिला. आमचे एका छताखाली राहणं कोणालाच पटत नव्हतं. मला समजले होते की लोकांना फक्त गोष्टी कशा बनवायच्या हे माहिती आहे. जर लोकांना माझी खरोखरच काळजी असती तर त्यांनी मला धीर दिला असता, आधार दिला असता किंवा एखाद्या पर्याय सुचवला असता, परंतु त्यांना माझी काळजी नव्हती. यांचा हेतू फक्त मला त्रास देण्याचा होता, बाकी काही नाही. मी माझ्या दीरापासून वेगळं राहण्याचा निर्णय घेतला तेव्हा माझ्या दीराने सांगितले की या भागातील वातावरण चांगले नाही. मी आपल्याबद्दल खूप अफवा ऐकली आहे. तू माझ्या भावाची बायको आहेस आणि मी तुला माझ्या बहिणीसारखा समजतो. मी तुला इथे अजिबात राहू देणार नाही. माझा पुतण्या हा माझा मूर्त भावाची शेवटची निशाणी आहे आणि त्याची काळजी घेणं ही माझी जबाबदारी आहे. माझ्या धीराचे बोलणे ऐकून मला खूप भरून आले. मला त्याने समजावले की आपण ही जागा सोडून दुसरीकडे जाऊ. मला त्याची गोष्ट पटली आणि म्हणूनच मी ते शहर सोडले. दुसऱ्या जागी आम्हाला कोणी ओळखत नव्हते आणि आम्ही कोणाशीही बोलत नव्हतो, कारण आमच्या नात्यावर पुन्हा प्रश्न उपस्थित झाले असते. शेजारच्या एका महिलेने माझ्या घरी येऊन माझ्या आणि माझ्या दीराच्या नात्याबद्दल विचारले तर तिला एवढेच उत्तर दिले की तो माझा लहान भाऊ आहे. मग ही गोष्ट त्या परिसरात सर्वत्र पसरली की मी या घरात माझ्या भावासोबत राहते, त्यामुळे तिथे आम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास सहन करावा लागला नाही. माझ्याकडे काही लग्नाचे दागिने होते, ते विकून आम्ही इथे आलो होतो. त्यानंतर माझ्या दीराने एक व्यवसाय सुरू केला आणि त्याचा व्यवसाय चांगला चालू लागला. घरात भरपूर पैसा येऊ लागला. मी माझ्या दीराला त्याच्या व्यवसायाबद्दल अनेक वेळा विचारले, पण प्रत्येक वेळी त्याने मला उत्तर देणे टाळले. मग मी पण फारशी चौकशी केली नाही. पैसे येत होते ते माझ्यासाठी पुरेसे होते. माझा दीर एक चांगला माणूस होता. मला त्याच्याकडून कोणत्याही चुकीचे कामाची अपेक्षा नव्हती, त्यामुळे मी जास्त चौकशी केली नाही. माझ्या दीराचा व्यवसाय खूप जोरात चालला होता. त्याला खूप पैसे मिळत होते. त्यानंतर आम्ही हा परिसर सुद्धा सोडला आणि एक मोठे घर खरेदी केले. आता आम्ही मोठ्या घरात राहू लागलो. आमची जीवनशैली श्रीमंतांसारखी झाली होती. उत्पन्न जास्त असल्याने आणि सर्व नातेवाईक गरीब असल्याने ते पुन्हा पुन्हा आमच्या घरी येऊ लागले. माझ्या दीराचे लग्न झाले नव्हते. माझ्या दीराचे पैसे पाहून सर्वांचे डोळे चमकू लागले आणि त्यांच्या डोळ्यात मला माझ्याबद्दलची चीड दिसत होती. दीरासोबत राहण्यावर ज्यांचा कधीच आक्षेप नव्हता ते आता आणखीन जोरात बोलू लागले होते. दीरासोबत लग्न नाही तर वेगळी राहा असेही काहींनी सांगितले, परंतु माझा दीर म्हणाला, तू लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस. मी तुला माझी मोठी बहीण मानतो, त्यामुळे लोक काय म्हणतील ते बोलू दे. या मोठ्या घरात आल्यानंतर मी एक मोलकरीण ठेवली, जी नेहमी आमच्या सोबत राहायची. म्हणजे आता मी घरी एकटी राहत नव्हती. श्रीमंत झाल्यावर दीराने दुसरे काम सुरू केले. दर महिन्याला तो 10 मुलींची लग्न लावून देत होता. त्या मुली अतिशय गरीब कुटुंबातील असायच्या. याशिवाय लग्न झाल्यावर माझा दीर त्या जोडप्याला हनीमून ऐवजी तीर्थयात्रेला पाठवायचा आणि सर्व खर्च स्वतः उचलायचा. माझ्या दीराच्या या कामाचा मला खूप आनंद होत होता. पण विचित्र गोष्ट अशी होती की मुलगी तीर्थयात्रेला जायची तेव्हा ती विधवा होऊन परत यायची. मला हे सर्व विचित्र वाटत होते, कारण हे प्रत्येक मुलीसोबत होऊ लागले होते. या गोष्टीने माझा दीरही अस्वस्थ झाला होता, कारण तो चांगल्या मनाने गरीब मुलींची लग्न लावून त्यांना तीर्थयात्रेला पाठवायचा.
मात्र मागचे काही दिवस हा विचित्र प्रकार घडू लागला होता. माझ्या धीराने मला सांगितलं की जे काही आता घडत आहे ते कोणत्याही मुलीला कळू देऊ नकोस. मला माझ्या धीराचे बोलणे फार विचित्र वाटले. माझ्या मते मुलींना कळायला हवे होते की तीर्थयात्रेला गेल्यानंतर ती मुलगी विधवा होते. मी माझ्या धीराला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला की तीर्थयात्रेवरून परत येताना आपल्या नवऱ्याचा मृत्यू होतो हे आधी त्या मुलीला कळवायला हवे. पण माझे हे बोलणं ऐकल्यावर आयुष्यात पहिल्यांदाच माझ्या धीराला माझा राग आला. त्याच्या या वागण्याने मला आश्चर्य वाटले, कारण या अगोदर माझा धीर माझ्यासोबत असा कधीच वागला नव्हता. माझ्यासोबत उद्धटपणे वागून माझा धीर तिथून निघून गेला. माझ्या धीराला काय झाले आहे याबद्दल मी चिंतेत असताना मी माझ्या मुलाला खायला दिले आणि झोपवले, परंतु माझी स्वतःची झोप उडाली होती. कारण माझ्या धीराचे वागणे दिवसेंदिवस विचित्र होत चालले होते. माझ्या धीराला मी नेहमी शांतपणे बोलताना पाहिले होते, पण गेले काही दिवस माझ्या धीराचे जे रूप माझ्या समोर येत होते ते मला काही पटण्यासारखे नव्हते. आता माझा धीर दिवसेंदिवस अधिकच उद्धट होत चालला होता. रात्री मी माझ्या धीराची वाट पाहत होते, परंतु तो अजून घरी परतला नव्हता. तो काहीतरी चुकीचं करतोय असा संशय मला येऊ लागला होता, कारण दिवसेंदिवस इतका पैसा घरात येत होता. आता मला मुलींना तीर्थयात्रेला पाठवण्यामागचे वास्तव आणि त्याच्या नवऱ्याचा मृत्यू या मागचे रहस्य शोधून काढायचे होते. त्या रात्री तो घरी आलाच नाही, पण पुढील 3 दिवस तो घरी आलाच नाही. पण याआधी असं कधीच घडलं नव्हतं की माझा धीर 3 दिवस आणि 3 रात्री घरी परतला नाही. मी याच गोष्टीचा विचार करत होते तेव्हा अचानक कोणीतरी बाहेर आल्याचा आवाज आला. मी माझ्या खोलीतून बाहेर आली तर समोर माझा धीर होता. त्याला पाहून मला खूपच आश्चर्य वाटले, कारण माझा धीर नशेत होता. आजपर्यंत मी माझ्या धीराला कधीही नशा करताना पाहिलेले नव्हते, त्यामुळे माझा धीर नशेत आला आहे हा माझ्यासाठी खूप मोठा धक्का होता. माझ्या धीराची पावले अडखळत होती आणि तो माझ्या दिशेने येत होता. तो माझ्याजवळ आला आणि येताच तो माझ्या पाया पडला. तेव्हा मला आश्चर्य वाटले की अचानक याला काय झाले आहे. त्याची अवस्था खूपच वाईट झाली होती. कदाचित त्याने दारू सुद्धा पिली होती. तो अजिबात शुद्धीवर नव्हता, परंतु अचानक रडायला लागला. मला प्रश्न पडला की तो का रडत आहे. रडत असतानाच तो तिथेच खाली कोसळला आणि बेशुद्ध पडला. म्हणजे तो माझ्या खोलीत बेशुद्ध झाला. जर कोणी माझ्या खोलीत असं त्याला पाहिलं असतं तर कदाचित माझी इज्जत गेली असती. कारण यावेळी तो आणि मी घरात आम्ही दोघेच होतो. मी कामावर ठेवलेली मोलकरीण आज सुट्टीवर होती. आता त्याला माझ्या खोलीतून कसे बाहेर काढायचे हेच मला समजत नव्हते. पण काहीही झाले तरी मला त्याला माझ्या खोलीतून बाहेर काढायचे होते. मी खूप कष्टाने कसे तरी त्याला माझ्या खोलीतून बाहेर काढण्यात यशस्वी झाले. तो खूप हट्टाकट्टा माणूस होता. माझ्यासारख्या कमकुवत स्त्रीला त्याला दुसऱ्या खोलीत नेणारं खूप कठीण होतं. कसंबसं मी त्याला त्याच्या खोलीत घेऊन गेले आणि त्याला जमिनीवर झोपवले आणि माझ्या खोलीत आले. माझ्या मुलाची शाळेतून परत यायची वेळ झाली होती. मी धीराच्या खोलीचा दरवाजा लावला. आता मला माझ्या मुलाला घेण्यासाठी शाळेत जायचे होते. अशी स्थिती तो कुठेही जाऊ नये स्थितीत, म्हणून मी माझ्या धीराच्या खोलीला कुलूप लावले आणि मी मुलाच्या शाळेत गेली. माझ्या मुलाला शाळेतून घेऊन मी घरी परत आली. त्यानंतर जेवल्यानंतर मी माझ्या मुलाला ट्युशनला घेऊन गेली. मुलाला ट्युशनला सोडून आल्यानंतर मी माझ्या धीराच्या खोलीचे कुलूप उघडून आतमध्ये पाहिले तर माझा धीर अजूनही बेशुद्ध पडला होता. मला त्याची अवस्था पाहून खूप आश्चर्य वाटले, कारण तो बराच वेळ तसाच बेशुद्ध पडला होता. कदाचित तो दारूच्या नशेत होता, त्यामुळे त्याला शुद्धीवर येणे शक्य झाले नाही. तो शुद्धीवर येण्यासाठी काय करावे हे मला समजत नव्हते. अचानक माझ्या मनात एक विचार आला आणि मी लगेच तेच केले. मी किचनमध्ये जाऊन पाणी आणले आणि माझ्या धीराच्या तोंडावर टाकले. अचानक पाणी पडल्याने तो घाबरून जागा झाला, पण तरीही तो पूर्णपणे शुद्धीवर आला नव्हता.
पण मी त्याला आता बेडवर झोपायला सांगितले आणि तो शुद्धीवर आल्यावर तुझ्याबरोबर बोलेन असे मी त्याला सांगितले. धीर कदाचित अजूनही नीट शुद्धीवर नव्हता. या कारणास्तव त्याने माझ्या बोलण्याला लगेच दुजोरा दिला आणि बेडच्या दिशेने सरकला. पूर्ण दिवस गेला पण माझा धीर अजून पूर्ण शुद्धीवर आला नव्हता. त्यांची अवस्था पाहून मी अंदाज लावू शकत होते की आज त्याने पहिल्यांदाच दारू प्यायली होती. कारण जर त्याला या गोष्टीचे व्यसन असते तर नक्कीच त्याच्यावर इतका परिणाम झाला नसता. रात्री 12 वाजण्याच्या सुमारास अचानक माझ्या खोलीचा दरवाजा कोणीतरी वाजवला. मी माझ्या जागेवरून उठली. माझा मुलगा झोपला होता. मी हळूच माझ्या खोलीतून बाहेर आली. मला खात्री होती की आता माझ्या धीराला शुद्ध आली असेल. आता मला त्याच्याकडून जाणून घ्यायचे होते की आज त्यांनी असे वाईट कृत्य का केले. मी त्याला विचारले, तू आज दारू प्यायलास का? इतक्यात तो माझ्याकडे पाहू लागला. त्याचे डोळे लाल झाले होते. त्याने लगेच होकार दिला. त्याने दारू प्यायली होती ते मला आधीच समजले होते, पण मला फक्त त्याच्या तोंडून ऐकायचे होते. त्याने होकार देताच मला खूप राग येऊ लागला. मी त्याला विचारले की दारू का प्यायलीस? माझ्या या प्रश्नांवर तो माझ्यासमोर मान खाली वर करून उभा राहिला. मी त्याला पुन्हा विचारले, तू दारू का प्यायलीस? माझे म्हणणे ऐकून माझ्या धीराने सांगितले की मी मुद्दाम दारू प्यायली नाही. साधे सरबत असल्याचे सांगून माझ्याच मित्रांनी ते मला प्यायला दिले. माझे श्रीमंत मित्र माझ्या सरबतमध्ये काहीतरी मिसळून मला ते प्यायला लावतील याची मला अजिबात कल्पना नव्हती. जर मला थोडी तरी शंका आली असती तर मी नक्कीच ते सरबत प्यायलो नसतो. माझ्या धीराच्या या बोलण्यावर माझा विश्वास बसला, कारण मला पहिल्या दिवसापासून माहिती होतं की माझा धीर काही चुकीचा माणूस नाही. कारण त्याने मला त्याच्या मोठ्या बहिणीप्रमाणे वागवले होते. मी त्याला समजावले की अशा श्रीमंत माणसांच्या नादी लागू नकोस. मग माझ्याकडून हे ऐकून त्याने अचानक डोळे वर काढले आणि मग तो जे काही बोलला ते ऐकून मला धक्काच बसला. एवढं बोलून तो तिथून निघून गेला. निघताना असंही सांगून गेला की मी आता जवळपास आठवडाभर घरी येऊ शकणार नाही, कारण त्याला एक मोठा प्रोजेक्ट मिळाला आहे. तो त्याला पूर्ण करायचा आहे. मला त्याला विचारायचे होते की तो नक्की काय काम करतो ज्यामुळे त्याला इतके पैसे मिळतात, आणि असा कोणता प्रोजेक्ट आहे ज्याला तो आठवडाभरामध्ये पूर्ण करायचा आहे. पण माझे म्हणणे ऐकण्याआधीच तो तिथून निघून गेला. त्याने जे सांगितलं ते मला अस्वस्थ करणारे होते, कारण तो म्हणाला की त्याच्या श्रीमंत मित्रांमुळे त्याच्या घरात इतकी संपत्ती येत आहे आणि आता तो कोणत्याही किमतीत हे काम सोडू शकत नव्हता. कारण हे काम अंगीकारणे खूप सोपे आहे, परंतु या कामातून बाहेर पडणे फार कठीण आहे. त्याचे शब्द अजूनही माझ्या कानात गुंजत होते. आज पूर्ण 4 दिवस झाले पण धीराचा पत्ता नव्हता. माझा धीर कुठे गेला आहे आणि तो काय काम करतो हे मला माहीत नव्हतं. मी फक्त विचार करत राहिले की तो कोणत्या प्रकारे काम करतो, पण उत्तर सापडले नाही. आठवडाभरानंतर माझा धीर घरी परतला. तेव्हा मी त्याला विचारले की तो आठवडाभर कुठे गेला होता. तेव्हा त्याने आठवडाभर कतारला गेल्याचे सांगितले. त्याच्याकडून हे ऐकून मला धक्काच बसला, कारण त्याने मला सांगितलंही नव्हतं की तो शहराबाहेर जात आहे, आणि हे त्याच्या आयुष्यात पहिल्यांदाच घडत होते की तो देशाबाहेर गेला होता. याच्या आधी तो देशात राहून काम करत होता. देशातच दुसऱ्या शहरात जायचा तरी आधी मला कळवायचा की तो कामासाठी दुसऱ्या शहरात जात आहे. पण आज त्याने मला जे काही सांगितलं त्याने मी आश्चर्यचकित झाले, कारण दुसऱ्या देशात जाणे इतके सोपे काम नाही. मी त्याला विचारले की तू आठवडाभर कतारमध्ये काय केलेस? माझे म्हणणे ऐकून त्याने मला एक अतिशय सुंदर सोनेरी हार दिला, जो पाहून माझे डोळे चमकले, कारण रात्रीच्या वेळेस सोन्याचा हार प्रकाशात चमकत होता. तो हार बघूनच समजत होते की तो खूप महागातला असेल. मी माझ्या धीराला विचारले की त्याने हे कुठून आणले आहे, तर तो म्हणाला की कतारमधील एका व्यक्तीने ते त्याला गिफ्ट दिले आहे. त्याचे बोलणे ऐकून मला आश्चर्य वाटले, कारण विनाकारण एवढी महागडी भेट वस्तू कोणी देतं का? मला त्याला कारण विचारायचे होते, परंतु माझा धीर तो हार कसा आणला हे सांगायला तयार नव्हता. मग मी माझ्या धीराला स्पष्ट सांगितले की तू काय काम करतोस याविषयी मला सांगेपर्यंत मी हा हार घेणार नाही.
माझ्या अशा बोलण्याने माझा दीर नाराज झाला आणि तो हार घेऊन तो तिथून निघून गेला. आज मला खूप वाईट वाटले होते, कारण या अगोदर माझ्या धीराने कधीच माझी आज्ञा मोडली नव्हती आणि आज तो असाच कोणत्याही प्रश्नांचे उत्तर न देता निघून गेला होता. वेळ हळूहळू जात होती आणि या सर्व घटनेला 1 वर्ष झाले होते. आता माझा धीर अनेकदा बाहेरच्या देशात जाऊन येऊ लागला होता, कधी कतार तर कधी दुबई. मी विचारले की तू म्हणायचा काळजी करू नकोस, तुला हवी असलेली प्रत्येक गोष्ट घरी बसून येईल, परंतु तो काहीही चुकीचं करतो याची मला खात्री पटली होती. एके दिवशी मी त्याच्याकडे मला तीर्थयात्राला पाठव असा आग्रह धरला. माझं बोलणं ऐकून आधी त्याला आश्चर्य वाटले, पण नंतर त्याने मान हलवून होकार दिला. परंतु मला एकटीलाच तीर्थयात्रेला पाठवायचं तो विसरून गेला. त्याने चुकून मला सुद्धा त्याच मुलींसोबत तीर्थयात्रेसाठी पाठवले. पण जेव्हा मी तीर्थक्षेत्री पोहोचले तेव्हा समोरील दृश्य पाहून माझ्या तर पायाखालची जमीनच सरकली, कारण मी तर तीर्थक्षेत्री पोहोचलीच नव्हते, मी तर त्या मुलींसोबत दुबईला पोहोचली होती. माझ्या दिराने मला तिथे पाहिले आणि गपचूप त्या मुलींपासून मला वेगळं केलं आणि पुन्हा भारतात पाठवून दिले. जाताना त्यांनी मला सांगितलं की आणखीन काही दिवस दुबईत राहणार आहे आणि घरी आल्यावर हे सर्व काय चालू आहे तो ते मला सविस्तर सांगणार आहे. आता मला येऊन फक्त 2च दिवस झाले होते, तेवढ्यात अचानक माझ्या घराचा दरवाजा वाजला. मला आश्चर्य वाटले, कारण आमच्या घरी कोणी येत जात नव्हते. मी दार उघडले तर समोरचे दृश्य पाहून मी जोरात किंचाळले, कारण माझा दीर रक्ताने भिजलेला माझ्या समोर उभा होता. त्याचा पांढरा शर्ट रक्ताने माखलेला होता आणि त्याच्या चेहऱ्यावरही रक्त होतं. त्याच्या कपाळातून रक्ताचे थेंब टपकत होते आणि ते थेंब घरातील फरशीवर पडत होते. मी ताबडतोब दार पूर्णपणे उघडले आणि धीराला आतमध्ये घेतलं. मी लगेचच डॉक्टरांना फोन केला आणि काही मिनिटातच डॉक्टर घरी हजर झाले. डॉक्टरांनी माझ्या दिराला सर्व जखमा साफ केल्या आणि त्या जखमांना औषध लावले. दिराला झोपेचं औषध दिले व त्यानंतर डॉक्टर निघून गेले. मी माझ्या दिराकडे अगदी काळजीच्या नजरेने पाहत होती. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा दिराचे डोळे उघडले तेव्हा मी त्याला विचारले की तू तर दुबईमध्ये होतास, मग अचानक इकडे कसा आलास? माझ्याकडे बघून तो हसला आणि म्हणाला, मी जे काही चुकीचे वागलो आहे त्याचेच हे वाईट परिणाम आहेत, हे मला भोगायचे होते. मी चुकीच्या मार्गाला लागलो होतो, त्यामुळे त्याची शिक्षा मला भोगावी लागली. माझ्या पापांची शिक्षा मला या जन्मातच मिळाली, हे माझे भाग्य आहे. मी देवाकडे प्रार्थना केली होती की मी जे काही पाप करत आहे त्याची शिक्षा मी जिवंत असतानाच मला दे, कारण मेल्यानंतर मिळणारी शिक्षा ही खूप कठीण असते. आणि देवाने माझे म्हणणे ऐकले. मी माझ्या दिराला विचारले की तू असं कोणतं चुकीचं काम करत आहेस? तेव्हा दिराने मला सांगितले की मी मुलींची लग्न करत नाही, तर मी दुबईतील एका टोळीसाठी काम करत आहे. मी गरीब कुटुंबातील मुलींना फसवून माझ्या बॉसच्या माणसांशी त्यांचे लग्न लावतो आणि लग्नानंतर तीर्थयात्रेच्या नावाखाली त्यांना दुबईला पाठवून देतो. त्या मुली दुबईला पोहोचतात, त्यांची विक्री करण्यात येते. 1-1.5 आठवडा त्यांचा वापर केल्यानंतर पती मरण पावले असे सांगून त्यांना परत पाठवण्यात येते. खुद्द मुलींनाही त्यांच्याबरोबर काय होते हे कळत नाही, कारण लग्न लावताना मुलाचा चेहरा त्या मुलीला दाखवला जात नाही. 1 आठवडा मुलगी ज्या माणसाला विकली गेली आहे त्या माणसासोबत राहते व जेव्हा त्या माणसाची इच्छा पूर्ण होते तेव्हा तो त्या मुलींना सोडून देतो. त्यानंतर त्या मुली परत भारतात येतात व त्यांना सांगितले जाते की त्यांचा नवरा मेला आहे. माझ्या बॉसची माझ्यासारखी विविध देशात त्यांची माणसे विखुरली आहेत. त्या सर्वांचे हेच काम आहे व ह्या कामाचे मला प्रचंड प्रमाणात पैसे मिळतात. आम्ही त्या गरीब मुलींना लग्नाचे आमिष दाखवून दुबईला पाठवायचं आणि तिथे त्यांचे काय व्हायचे हे खुद मुलींनाही समजत नव्हतं, कारण ज्या लोकांसोबत त्या राहत होते त्यांना असंच वाटायचं की तो त्यांचा नवराच आहे, पण प्रत्यक्षात तो त्यांचा नवरा नसायचा. उलट तो माणूस त्या मुलीला विकत घ्यायचा व त्याची इच्छा पूर्ण झाल्यावर तो तिला सोडून द्यायचा. आणि जेव्हा हे माझ्या लक्षात आले की मी हे खूपच मोठे पाप करत आहे, तेव्हा मी त्या दुबईच्या बॉसची माफी मागितली आणि त्याला सांगितले की आता यापुढे मी हे काम करणार नाही. तेव्हा त्या बॉसने त्याच्या माणसांना माझ्यावर हल्ला करण्यासाठी पाठवले आणि मला
ठार मारण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या माणसांच्या तावडीतून सुटून मी कसाबसा तिथून पळ काढला. माझ्या दिराचे हे शब्द ऐकून मला त्याचा खूपच राग येऊ लागला, कारण त्याने एक दोन नव्हे तर असंख्य मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त केले होते. या क्षणी मला त्याच्या मुस्कुटात पाहण्याची इच्छा होत होती. त्याला माफ करण्याची माझी अजिबात इच्छा नव्हती. मी ताबडतोब पोलिसांना फोन करून त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी पकडताच माझ्या दिराने त्याचा गुन्हा लगेच कबूल केला. कोर्टाने माझ्या दिराला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. मी ते घरही सोडले, कारण ते घर कष्टाच्या पैशांचे नव्हते, ते तर वाईट कर्माचे घर होते. त्यामुळे मी माझ्या मुलाला घेऊन एका भाड्याच्या घरात राहू लागली. या सर्व प्रसंगातून मला एक गोष्ट नक्की समजली की माणसाच्या वाईट कर्माचे फळ हे त्याला या जन्मीच भोगावे लागते. खरं तर माझे सुद्धा चुकले. मी सुरुवातीलाच माझा धीर जेव्हा भरपूर पैसे घेऊन येत होता तेव्हाच त्याच्याकडे त्या पैशांविषयी विचारणा करायला हवी होती, परंतु मी मात्र घरातील कामे आणि माझ्या मुलांकडेच लक्ष देत राहिले. त्यामुळेच माझ्या धीराचे वाईट काम वाढत गेले. मी ऐशोआरामात राहू लागली होती. मी घरात कामवाली सुद्धा ठेवली होती. एवढ्या आरामात मी जीवन जगत होती, परंतु त्या मुलींना किती सहन करावे लागले असेल याचा विचार न केलेलाच बरा. म्हणून मी देवाकडे एकच प्रार्थना करते, माझ्या मुलाचे चांगले झाले की देवाने मला सुद्धा माझ्या चुकीच्या वागण्याची शिक्षा द्यावी. माझे हे असे मागणे योग्य आहे का? तुम्हाला वाटते ते कमेंट्स करून आम्हाला नक्की कळवा. मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला जर काही गोष्ट आवडली असेल तर गोष्टीला लाईक करा आणि प्लीज शेअर करा. आणि प्लीज आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू, धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन कथेसोबत.